अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी योजनांची खैरात करण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठी वीज माफी, दूध, कापूस, सोयाबीन, कांदा उत्पादकांना दिलासा यासोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिना 1,500 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे। मुंबई आणि ठाण्यामधील पेट्रोल आणि डिझेलचे दर सुद्धा कमी करण्यात आलेत। तर हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका आता विरोधकांनी केली आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या कमी यशानंतर आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प पावसाळी अधिवेशनामध्ये सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजनांची खैरात करण्यात आली। शेतकरी, महिला, तरुण आणि शहरी भागाकडे विशेष लक्ष देण्यात आलंय। मतसंकल्पामध्ये महिलांसाठी नेमकं काय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 21 ते 60 वर्ष वयोगटामधल्या पात्र महिलांना अनुदान दरमहा 1,500 रुपये देणार। दरवर्षी 46 कोटींचा निधी। 10,000 महिलांना पिंक रिक्षासाठी अर्थसहाय्य। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत पात्र घरात वर्षाला 3 सिलेंडर। आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना उच्च शिक्षण मोफत। महिला लघु उद्योजकांसाठी योजना। अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या वेतनामध्ये वाढ। आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। मतसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय? राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर। कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000चं अनुदान। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपयांचं अनुदान। कांदा, कापूस हमीभाव खरेदीसाठी 200 कोटींचा फिरता निधी। 44 लाख शेतकऱ्यांच्या वीज माफीची घोषणा। दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान। शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी, मोफत यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेच्या करता 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे। तरुणांसाठी काय? प्रत्येक वर्षी राज्यामध्ये 10 लाख तरुणांना रोजगार, उद्योजक प्रशिक्षण। 10 लाख तरुण तरुणींसाठी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना। 10 लाख तरुणांना दरवर्षी 10,000 रुपये देणार। दरवर्षी 50,000 तरुणांना कार्य प्रशिक्षण। मुंबईसाठी नेमकी काय घोषणा? महामुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये इंधनाचे दर कमी होणार। प्रति लिटर पेट्रोल 65 पैसे तर डिझेल 2 रुपये 7 पैशांनी कमी होणार। भरीव आर्थिक मदतीवरती भर देताना पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर हा थापांचा, गाजराचा अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पुन्हा निवडून देणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावलंय। गुजरात महाराष्ट्राच्या पुढे जातोय। गुजरात पुढे जातोय याच्यामध्ये पोटदुखी नाही, पण आम्ही आमच्या निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये जे बोलत होतो की महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेता आहेत, आता हे तर काही खोटं नरेटिव्ह नव्हतं, हे खरं झालेलं आहे। आता तिकडे दुर्लक्ष करून सर्व काही आमच्याकडेच, आमच्या काळातच झालं असा भासवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न चाललाय आणि तसं भासवून महाराष्ट्राची लूट केली जाते। महाराष्ट्र दिवाळखोरीत लोटला जातोय, याचं दुःख होतंय। पण येत्या 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रातली जनता यांना जागा दाखवेल। ही सगळी आकडेवारीची जगलरी आहे आणि हे करत असताना पेट्रोल, डिझेल आणि चे दर, गॅसचे दर कमी करण्याचा जो आव आणलेला आहे, मागच्या वेळी लोकसभेच्या आधी मोदी सरकारने हेच केलं। 2 महिने आधी दर कमी केले आणि आता त्याच्यानंतर ह्या निवडणुका झाल्या की पुन्हा हे दर वाढवणार आहेत। हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे। पोकळ आणि निवडणुकीचा जुमल्याचं हा अर्थसंकल्प आहे। याचं पोस्टमॉर्टम आता सोमवारपासून आम्ही चालू करणार आहोत। मोगम असा हा बजेट पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण पाहतोय। नाही तर बांधकाम विभागाला किती देणार, एज्युकेशनला किती देणार,
कुठल्याही पद्धतीचं कृषी विभागाला काय देणार, इरिगेशनला काय देणार, या बजेटमध्ये आपल्याला कुठेही विभागनिहाय अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळाला नाही. तर हा थापांचा नाही तर माय बापांचा अर्थसंकल्प असल्याचं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांनी दिलं. उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे. हा थापांचा नाही, हा आपल्या माय बापांचा अर्थसंकल्प आहे. कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा, महिलांकरता विविध योजना आणणारा, युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. आमचा अर्थसंकल्प बघून त्यांचे चेहरे पांढरे फटाक पडले होते, चेहरे उतरले होते, मोठ्या जोशामध्ये आले होते. आता लोकसभा आम्ही जिंकली, अरे विधानसभेमध्ये आज 2 वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे सरकारने त्याची पोचपावती लोक देतील. तर हेच जर मी त्यांच्या बाजूने अर्थसंकल्प मांडला असता तर असं माझं उदो केला असता. त्यांच्याकडं असताना पण अर्थसंकल्प मांडला, त्यावेळेस त्यांनी काय वक्तव्य केली ते तुम्ही बघताय. शेवटी राजकीय क्षेत्रातील लोक, सत्ताधारी पक्षाचे नेतेगण हे अर्थसंकल्पाचं कौतुकच करत असतात आणि विरोधी पक्ष कधीच अर्थसंकल्पाचं कौतुक करणार नाहीत. कारण त्यांना तसं कौतुक केलं तर त्यांना जे साध्य करायचं ते साध्य करू शकत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा होईल ही अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झालेली नाहीये. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती दिलासादायक घोषणा करून मतदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामधून दिसतोय. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती बघता या घोषणांचा किती भार सरकारी तिजोरी सहन करू शकेल हे येत्या काळामध्ये बघावे लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.